ओम नमो भगवते वासुदेवाय. आपण आधीच्या भागात पाहिलं की हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे. हिरण्यकश्यपूची तपश्चर्या फळाला आली आणि त्याने ब्रह्मदेवाकडे वर मागितलेला आहे. हे प्रभो, वर देणाऱ्यामध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. आपण जर मला इष्ट वर देणार असाल तर तुम्ही उत्पन्न केलेल्या किंवा त्याहून इतर प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये. मग तो मनुष्य असो किंवा इतर पशु, देव दानव किंवा मोठे नाग लोकातील असो, प्राणयुक्त असो की प्राणरहित असो, कोणापासूनही मला मृत्यू येऊ नये. तसेच आत किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात कोणत्याही शस्त्राने मला मृत्यू येऊ नये. माझ्याशी युद्धात सामना करणारा कोणी नसावा असा अमरत्वाचा वर तुम्ही मला द्या. त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले की तू मला जे वर मागत आहेस ते जीवांना अत्यंत दुर्लभ आहे, परंतु दुर्लभ असूनही मी तुला हे सर्व वरदान देत आहे. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना वर दिल्यामुळे ते अत्यंत समर्थ बनलेले आहेत आणि आपल्या राज्यात आल्यानंतर त्या समर्थ राजाने अत्यंत अहंकाराने राज्य करायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या घरी त्यांची पत्नी कयादू ही श्रीहरीचे नाम स्मरण करत असे नेहमी. तिला चार मुलं झालेले आपण आत्ताच पाहिलेलं आहे. त्यातील सगळ्यात धाकटा प्रल्हाद असा होता. हा प्रल्हाद लहानाचा मोठा होऊ लागला. तसा तसा त्याला सुद्धा त्या संपूर्ण दैत्य वातावरणात सुद्धा श्रीहरीच्या भजनाची गोडी लागली, श्रीहरीच्या नामसंकीर्तनाची गोडी लागली. हे पाहून हिरण्यकश्यपूला खूप क्रोध येत होता की माझा मुलगा श्रीहरीच्या भजनाच्या नादाला लागत आहे. त्यावेळेस त्यांनी शुकाचार्यांचे पुत्र जे दैत्यगुरू होते त्यांचे पुत्र शुंड आणि अमर्क ह्या दोघांची प्रल्हादाला राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी योजना केली आणि त्यांनी त्या दोघांना सांगितलं की माझ्या पुत्राला तुम्ही पूर्ण राजनीतीचे शिक्षण द्या. शुंड आणि अमर्क जेव्हा जेव्हा प्रल्हादाला राजनीतीचे शिक्षण द्यायला बसायचे त्यावेळेस प्रल्हादाचे मन फक्त श्रीहरीच्या भक्तीमध्येच रंगून जायचे. त्यानंतर एकदा हिरण्यकश्यपू बघायला आला की हे शिक्षक त्याला काय शिकवत आहेत आणि प्रल्हादाची परीक्षा घेण्याचे ठरवले. इकडे शुंड अमर्क आणि त्याला जरी राजनीतीचं शिक्षण दिलं होतं तरी ज्यावेळेस हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी श्रीहरीच्या भक्तियोगच हिरण्यकश्यपूला सांगितलेला आहे. हिरण्यकश्यपूला परत प्रचंड क्रोध आला आणि त्यांनी प्रल्हादाला मारण्याचे खूप प्रयत्न केले. त्यांनी जेवढा त्रास दिला त्या सर्व त्रासातून प्रल्हाद सुखरूपपणे बाहेर पडायचे. हे सगळं बघून हिरण्यकश्यपूला परत क्रोध येऊ लागला. त्यानंतर त्यांनी त्याला अंधार कोठडीत बंदिवान करून टाकले. त्यांना वाटले आता तरी प्रल्हादाची शक्ती संपेल, परंतु प्रल्हाद त्यांना म्हणाले की ज्या गर्भवासामध्ये माझं रक्षण श्रीहरीने केलं तिथे या अंधार कोठडीत श्रीहरी माझं निश्चितच रक्षण करतील. असं म्हणतात की त्या अंधार कोठडीमध्ये श्रीहरीची पत्नी लक्ष्मी देवी ही स्वतः प्रसादाच्या रूपाने प्रल्हादाला भोजन पाठवत असे तिथल्या सेवकाच्या द्वारे आणि लक्ष्मीच्या हातचं भोजन खाऊन प्रल्हाद तिथे श्रीहरीच्या नामसंकीर्तनात बुडून जात असत. हिरण्यकश्यपूने हे पाहिलं की मी इथं अंधार कोठडी त्याला बंदिवासात टाकले तरी त्याला इथे प्रसादरूपी भोजन मिळत आहे, हे काय गोडबंगाल आहे. तेव्हा त्यांनी प्रल्हादाला कडून परत त्याला तापत्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे, तापत्या तेलामध्ये त्याला टाकलेलं आहे. तिथे पण त्याची फुलं झालेली आहेत. श्रीहरीच्या नामसंकीर्तनामुळे प्रल्हाद त्या ठिकाणी तरुण गेलेले आहेत. त्यानंतर हिरण्यकश्यपू प्रल्हादाला विचारतात, तू म्हणतोस की तुझा श्रीहरी सर्वत्र आहे, तर हे खरं आहे का? त्यावेळेस प्रल्हाद म्हणतात, हो, हे सर्व खरं आहे. माझा श्रीहरी अत्र इत्र सर्वत्र आहे. तो निर्जीव वस्तूत आहे, सजीव वस्तूमध्ये आहे. त्यावेळेस हिरण्यकश्यपू त्याला विचारतात की ह्या खांबामध्ये तुझा श्रीहरी आहे का? त्यावेळेस प्रल्हाद म्हणतात, हो, निश्चितच ह्या खांबामध्ये पण माझा श्रीहरी आहे. प्रल्हाद असे म्हणतात, पण त्यांच्याच मनामध्ये शंका उत्पन्न होते आणि ते खांबाला आपला कान लावतात. त्यावेळेस त्या खांबातून गुर गुर असा ध्वनी उत्पन्न होतो.
त्यावेळेस प्रल्हादाला श्रीहरीच्या शक्तीची प्रचिती येते. तितक्यात हिरण्यकश्यपू तिथे तलवार घेऊन येतात आणि प्रल्हादाला म्हणतात, मी आता हा खांब फोडून दाखवतो, त्यामध्ये तुझा श्रीहरी निश्चित असायला पाहिजे. प्रल्हाद म्हणतात, निश्चितच आहे. आणि त्या हरिनामामध्ये आपले डोळे मिटून ध्यान करायला सुरुवात करतात. हिरण्यकश्यपू रागारागात त्या खांबावर आपल्या तलवारीने प्रहार करतात आणि त्या प्रहाराने खांब तुटून त्यामधून श्री नरसिंह भगवान प्रकट होतात. अत्यंत क्रोधामय अवस्थेमध्ये असं नरसिंह भगवानांचं दर्शन हिरण्यकश्यपूला होतं आणि त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू आणि नरसिंह भगवानाचा युद्धाला प्रारंभ होतो. सर्व पृथ्वी दणाणून जाते. नरसिंह भगवान अत्यंत अक्राळ विक्राळ रूप धारण करून हिरण्यकश्यपूवर धावून जातात. त्यावेळेस हिरण्यकश्यपू दुबळा पडतो आणि नरसिंह भगवान हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन राजमहालाच्या उंबरठ्यावर बसतात आणि त्याला सांगतात, आता दिवसही नाही आहे, रात्र नाही आहे, ही संध्याकाळची वेळ आहे. मी मनुष्यही नाही आहे आणि पशुही नाही आहे. तुझ्या वराप्रमाणे माझ्या हातात कुठली शस्त्रही नाही आहेत. मी माझ्या नखाग्रांचा वापर करून तुझा वध करणार आहे. आणि त्यावेळेस हिरण्यकश्यपूला त्या क्षणाला मात्र श्रीहरीच्या नामाची प्राप्ती होते आणि ते श्री भगवान नरसिंहांचं स्तुती करायला सुरुवात करतात. आणि भगवंताच्या हातून मला मरण येत आहे यासाठी ते अत्यंत समाधान पावतात. त्या ठिकाणी नरसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपूचा आपल्या नखाग्राने वध केलेला आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रल्हादादी सर्व देव त्यांची स्तुती करतात. परंतु नरसिंह भगवानाचा हिरण्यकश्यपूच्या वधानंतरही क्रोध समाप्त होत नाही. ते अत्यंत क्रोधित अवस्थेतच असतात. त्यावेळेस सर्व देव अत्यंत भयभीत होतात आणि आता नरसिंह भगवानांचा क्रोध कसा आपण नष्ट करावा ह्याचा विचार करू लागतात. ते लक्ष्मी देवीकडे जातात आणि लक्ष्मी देवीला म्हणतात की तू आता नरसिंह भगवानांचा क्रोध शांत कर, तुझ्याशिवाय हे कोणीही करू शकणार नाही. लक्ष्मी देवी नरसिंह भगवानांकडे येते, त्यांच्या मांडीवर बसते आणि ती भगवंतांना विनवणी करते. त्यावेळेस नरसिंह भगवानांचा क्रोध थोडासा शांत होतो. आपण नरसिंह भगवानांच्या मांडीवर बसलेल्या लक्ष्मीची मूर्ती प्रतिमा नेहमीच पाहत असतो. ती ह्या प्रसंगाची साक्ष आहे. त्यानंतर तरीही त्यांचा क्रोध नष्ट नाही झाल्यामुळे सर्व देव परत प्रल्हादाचीच विनवणी करतात की तू नरसिंह भगवानाचा पुत्रच जणू असा आहेस आणि तुझ्यासाठीच भगवंत प्रकट झालेले आहे, तरीही तू त्यांचा क्रोध शांत कर. आणि त्याच वेळेस दुसऱ्या मांडीवरती प्रल्हाद भगवान येऊन बसतात आणि नरसिंहाची स्तुती करतात. त्यानंतर मात्र नरसिंह भगवान शांत होतात आणि सर्वांना वर देऊन अंतर्धान पावतात. अशा प्रकारे प्रल्हाद आणि नरसिंह भगवानाचं चरित्र आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर भागवतामध्ये शुकमुनी परीक्षिताला मानवधर्म सांगतात, वर्णधर्म सांगतात, स्त्री धर्माचं सुद्धा निरूपण करतात. त्यानंतर सर्व 4 आश्रमांचं वर्णन करतात, ज्यामध्ये ब्रह्मचर्य आहे, वानप्रस्थ आश्रम आहे. ह्या सर्व आश्रमांचं, संन्यास आश्रम असेल, ह्या 4ही आश्रमाचं खूप विस्तृत असं वर्णन आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर गृहस्थांचे सदाचार सांगितलेले आहेत की कुठल्या कुठल्या सदाचाराने गृहस्थाश्रम प्रत्येक व्यक्तीने पार करायचा आहे आणि मोक्ष धर्माकडे त्याचा वाटचाल व्हायला पाहिजे त्या सदाचारातून. यानंतर आपण त्यानंतर मन्वंतरांचे वर्णन केलेले आहे. किती मनु झालेले आहेत, आपण जे पंचांगामध्ये वाचतो त्या सर्वाचं खूप विस्तृत असं वर्णन, ह्या मन्वंतराचं वर्णन इथं आलेलं आहे. किती मनु झालेले आहेत, त्या प्रत्येकाची नावं, त्या प्रत्येकाच्या वंशाचं वर्णन इथे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. ज्याला अभ्यास करायचा आहे त्याने निश्चित ह्या भागवतातील मन्वंतराच्या वर्णनाचा अभ्यास करावा. त्यानंतर गजेंद्र मोक्षाची कथा आलेली आहे. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, क्षीरसागराने वेढलेला त्रिकुट नावाचा एक प्रसिद्ध असा पर्वत होता. त्याच्या ठिकाणी अत्यंत सुंदर असा त्याच्या शेजारी एक तलाव होता. त्या त्रिकुट पर्वताचं खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणाचं वर्णन इथे आलेलं आहे.
कुठल्या कुठल्या वनस्पती त्या पर्वतावरती आहेत आणि त्याच पर्वताच्या शेजारील जंगलामध्ये एक मदमस्त असा हत्ती आपल्या हत्तीनीसह विहार करत होता. तो हत्तीनीसह राहणारा गजेंद्र, त्याचं नाव गजेंद्र असं होतं, तो आपल्या पिल्लांसह आपल्या हत्तीनीसह त्या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विहार करत होता. आणि त्याला एकदा तहान लागली आणि तो त्या तलावाच्या काठी आलेला आहे. पाणी पिण्यासाठी गजेंद्र तलावामध्ये उतरला. त्याच वेळी त्याच्या प्रारब्धामुळे एका बलाढ्य मगराने रागाने त्याचा पाय पकडला. अशा तऱ्हेने तो संकटात सापडला. गजेंद्राने आपली शक्ती एकवटून स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न केला. दुसरे हत्तीनी त्याच्या पिल्लांनी पाहिलं की त्याच्या स्वामीला एका बलवान मगराने पकडलेला आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला त्याला बाहेर काढण्याचा. सर्व हत्ती चित्कार करू लागले. त्याला ओढण्याचा खूप त्यांनी प्रयत्न केला. गजेंद्रसुद्धा आपली पूर्ण शक्ती लावून झुंजत होता, परंतु ते मगर पाय सोडत नव्हती. अनेक वर्ष निघून गेली ह्यामध्ये असे सांगतात, पण तरीही गजेंद्र तिथून सुटला नाही. त्यानंतर मात्र थकून गजेंद्र स्वतः परमेश्वराला शरण गेला आणि त्याने भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी भगवंत प्रकट झालेले आहेत. गजेंद्राकडून भगवंताची स्तुती झालेली आहे आणि त्याच्या स्तुतीने गजेंद्राने नामरूपरहित भगवंताची स्तुती केली. वेगवेगळी नावे रूपे यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी भगवंताला विनवणी केली. गजेंद्र संकटात आहे आणि आपली स्तुती करत आहे हे पाहून चक्रधारी भगवान वेदमय गरुडावर आरूढून अत्यंत वेगाने जेथे गजेंद्र होता तेथे आले. तेव्हा त्यांची स्तुती करत देवसुद्धा त्यांच्यासोबत आले. गरुडावर स्वार होऊन हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून गजेंद्राने आपल्या सोंडेने त्याच तलावातलं एक कमळ उचललं आणि त्यांना समर्पण करून त्यांचं स्वागत केलं. भगवंताने जेव्हा गजेंद्राला अत्यंत पीडा होत आहे हे पाहिले, तेव्हा त्यांनी एकदम खाली उडी घेतली आणि गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत क्रोधामाय होऊन मगरावरती आक्रमण केलं आणि आपल्या स्वतःच्या चक्राने मगराचे तोंड फाडले आणि गजेंद्राला सोडवलं. आणि तिथे मगर हा एक गंधर्व होता, शापित गंधर्व होता. तो स्वतःच्या हुहू नावाचा गंधर्व तिथे प्रकट झाला मगरीचा वध झाल्याबरोबर आणि त्याने देवांना नमस्कार करून स्वतःला गती प्राप्त झाल्याचे सांगितले आणि तो अंतर्ज्ञान पावला. अशा प्रकारे भगवंताचा स्पर्श होताच गजेंद्रसुद्धा अज्ञानाता नाशातून मुक्त झाला आणि त्याला भगवंताचेच रूप प्राप्त झाले. तो चतुर्भुज भगवंतामध्ये लीन झाला. अशा प्रकारे गजेंद्रला भगवंताच्या विनोने भगवंत प्राप्त होऊन त्यांचा मोक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. त्यानंतर इकडे शुक्राचार्य गुरूंमुळे दैत्य अत्यंत सामर्थ्यवान झाले होते. ते सतत देवांवरती अत्याचार करत होते. देवांना त्यांनी सळोकापळो करून सोडलं होतं. त्यावेळी सर्व देव ब्रह्मदेवाकडे आलेले आहेत परत आणि ते म्हणतात की दैत्य खूप माजलेले आहेत आणि ते आमच्यावर सतत आक्रमण करत आहेत, तर आम्ही काय करावे की कशाद्वारे आम्ही त्यांच्यापासून सुटका करून घेऊ शकतो. त्यावेळेस शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, जेव्हा देवांनी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरीची अशी स्तुती केली तेव्हा ते प्रकट झाले आणि ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले आहे की तुम्ही समुद्र मंथन करा आणि समुद्र मंथनातून जे काही प्राप्त होईल
त्याच्याद्वारे दैत्यांवरती विजय मिळवा. परंतु समुद्र मंथन ही अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला दैत्यांचं सहकार्य घ्यावं लागेल. जरी दैत्य तुमचे शत्रू असतील तरी काही दिवस तुम्ही त्यांच्याशी चांगला संवाद साधून तुमच्यातील द्वेष कमी करा आणि त्यांना तुमच्या सहकार्यासाठी बोलवून घ्या. तुम्ही दोघे मिळूनच जेव्हा हे करताल त्याच वेळेस समुद्र मंथनाची प्रक्रिया होईल. सर्व देव मग दैत्यांकडे जातात आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सांगतात की समुद्र मंथनातून अनेक गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत, त्या आपण अर्ध्या अर्ध्या वाटून घेऊ. तुम्ही पण अजून शक्तिशाली होताल आणि आम्ही पण होऊ. त्यावेळेस दैत्य त्यांचे म्हणणे ऐकतात आणि दोघे मिळून मंदाचर पर्वताची रवी करून वासुकी नागाचा दोर करून, आपल्या सर्वांना हे माहीतच आहे, तो दोर करून देव आणि दैत्य सागर मंथन करण्यास सुरुवात करतात. त्यावेळेस सागर मंथन करत असताना सागर मंथनातून सर्वप्रथम त्यावेळेस सागर मंथनातून अमृत प्राप्तीसाठी दोघेही दोन्ही बाजूला उभे राहतात आणि अत्यंत शक्तिशाली असा समुद्र मंथन घुसळण त्या ठिकाणी सुरू होते वासुकी दोराच्या साह्याने. त्यावेळेस सर्वप्रथम त्या ठिकाणी क्रम जो दिलेला आहे त्या क्रमाने एक एक वस्तू बाहेर येते. त्या ठिकाणी सर्वप्रथम कामधेनू प्राप्त होते. समुद्र मंथनातून कामधेनू निर्माण होते. कामधेनू ही ऋषींना देण्यात येते. देव आणि दैत्य दोघे इथं न घेता तेथे उपस्थित असलेल्या ऋषींना दिल्या जाते. त्यानंतर त्यामधून एक घोडा निघतो. तो घोडा दैत्यांना देण्यात येतो. दैत्य तो घोडा घेऊन खूप आनंद पावतात. त्यानंतर ऐरावत हत्ती बाहेर येतो. ऐरावत हत्ती मात्र देव घेतात आणि तो इंद्राला दिला जातो. त्यानंतर लक्ष्मी देवी निघते. लक्ष्मी बाहेर येते. सर्व देव आणि दैत्यांकडे बघते. एकेकाच्या जवळ जाऊन शेवटी ती भगवान नारायणाजवळ येते आणि त्यांच्यामध्ये वरमाला टाकते. लक्ष्मी नारायणाला प्राप्त होते. त्यानंतर धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर येतात. अमृत कुंभ जेव्हा घेऊन धन्वंतरी बाहेर येतात त्यावेळेस देव आणि दैत्यामध्ये मात्र त्यासाठी भांडणं उत्पन्न होतात की अमृत सर्वप्रथम कोण घेणार. त्यावेळेस दैत्य तो अमृत कुंभ घेऊन पळून जायला प्रयत्न करतात. त्याच वेळेस श्रीहरी हे बघतात आणि म्हणतात की ज्यासाठी आपण हे केलं सर्व अमृत प्राप्त करण्यासाठीच आपण हे सागर मंथन केले आणि ते तर दैत्यांनी घेतलेलं आहे, आता काय करावे. त्यावेळेस श्रीहरी मोहिनी रूप धारण करतात. अत्यंत सुंदर असं मोहिनी रूप धारण करून श्रीहरी दैत्यांकडे जातात आणि आपल्या मोहिनी रूपाने घायाळ करून दैत्यांची विचार प्रक्रिया थांबवतात आणि ते सांगतात की मी स्वतः सर्वांना या अमृताचं वाटप करते. त्यावेळेस दैत्य त्यांच्यावर मोहित होऊन मोहिनी रूपी श्रीहरीच्या जवळ तो अमृत कुंभ देतात. परंतु मोहिनी रूप श्रीहरी अमृत कुंभ तील अमृत सर्वांना प्राशन करण्यासाठी सुरुवात करतात. ती देवांपासून सुरुवात करतात. ते सर्वात आधी देवांना देतात. त्यासाठी ते दैत्यांना सांगतात की या अमृत कुंभामध्ये वरचं पातळ अमृत आहे आणि खालील घट्ट अमृत मी तुम्हाला देतो, असं भागवतामध्ये श्लोकामध्ये एका वर्णन आलेलं आहे. आणि ते सर्व देवांना अमृत आधी पाजवतात, त्यांना प्राशन करायला देतात. आणि त्याच वेळेला दैत्यातील राहू हा दैत्य देवांच्या सूर्य आणि चंद्र जे देवांच्या लाईनमध्ये बसलेले असतात ते तिथे येऊन त्या सूर्य आणि चंद्राच्या मध्ये बसतात. ते राहूच्या जवळ येतात. श्रीहरी
अमृत देत देत ओळीने, त्यावेळेस ते पाहतात की हा राहू दैत्य इथे बसलेला आहे. आणि त्यावेळेस ते आपल्या चक्राने राहूचा वध करतात. आणि त्यानंतर सर्व देव अमृत प्राशन करून समर्थ बनतात आणि दैत्यांपर्यंत येईपर्यंत अमृत संपून जातं. दैत्य परत खूप क्रोधायमान असे होतात आणि ते परत देवांवरती ते म्हणतात की देवी फार वाईट झालं, समुद्रमंथनातून आलेलं अमृत आमच्यापर्यंत पोचलं नाही. त्यानंतर मोहिनी रूपातील श्रीहरी तिथे अंतर्ज्ञान पावतात. त्यानंतर कालकूट विष बाहेर पडतं समुद्रमंथनातून. श्री श्री शंकर भगवान घेतात. ते शंकर भगवान ते विष प्राशन करतात. हेही आपल्याला माहीतच आहे. अशा प्रकारे 14 रत्नांची समुद्रमंथनातून निर्मिती होते आणि त्या अमृताचे प्राशन केल्यामुळे देव अत्यंत सामर्थ्यवान असे होतात. आणि त्यानंतर दैत्य क्रोधायमान झाल्यानंतर देव आणि असुरांचा संग्राम चालू होतो. देवासुर संग्राम त्याचं वर्णन ह्या ठिकाणी खूप विस्तृत प्रमाणात आलेलं आपण पाहतो. देवासुर संग्रामामध्ये देवांनी अमृत पिल्यामुळे त्यांचा विजय होतो आणि त्यांना इंद्राचे राज्य प्राप्त होते. त्यानंतर दैत्यांचा राजा बलीचे राज्य सुरू होते. दैत्य राज्य बली हा परत असुरांचा जरी दैत्यांचा जरी ह्या ठिकाणी पराजय झालेला असला तरी त्यानंतर बली परत तपश्चर्येने सामर्थ्य प्राप्त करून घेतात. दैत्यांचा राजा बली जो प्रल्हादाचा नातू होता, त्यांची कथा आलेली आहे की तो परत एकदा स्वतः सामर्थ्य प्राप्त करून स्वर्गावर विजय प्राप्त करतो. त्यांना शुक्राचार्यांचे अत्यंत उत्तम असे मार्गदर्शन लाभत असते. शुक्राचार्य हे बलीच्या राज्यामध्ये परत त्यांचे गुरु म्हणून असतात. तो अत्यंत प्रभावशाली असा बली स्वर्गावर विजय म्हणून तिथे आपला स्वतःचा महाअभिषेक करून घेतो आणि विश्वजित नावाचा यज्ञ आरंभ करतो. त्या यज्ञकुंडातून सोन्याच्या पत्र्याने मडवलेला रथ, इंद्राच्या रथासारखे घोड्यासारखे हिरव्या रंगाचे घोडे, सिंहाच्या चिन्हासारखे अनेक ध्वज त्यामधून निघतात. अशा पद्धतीने बलीला अनेक गोष्टींची प्राप्ती होते आणि बली आकाश व पृथ्वी यांचा थरकापडवीत सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर चढाई करून त्याने जे सर्व ऐश्वर्य प्राप्त केले आहे त्याचा भोग घेत असतो. त्याच वेळेस कश्यप आणि आदिती, कश्यप ऋषी आदितीला पयोव्रताचा उपदेश करतात. आदिती म्हणते, हे भगवान, मला परत संतान निर्मितीची इच्छा उत्पन्न झालेली आहे आणि आता भगवंतांनी परत माझ्या उदरी अवतार घ्यावा असे मला वाटत आहे. त्यावेळेस भगवान कश्यप मुनी आदितीला पयोव्रत सांगतात. ती पयोव्रताचं धारण करते, पयोव्रताला आरंभ करते. त्यावेळेस भगवंत प्रकट होऊन आदितीला वर देतात आणि कश्यप आणि आदितीच्या उदरी वामन अवतार प्रकट होतो. वामनांचा जन्म होतो. असं म्हणतात की भगवान वामन हे बटुवेशातच म्हणजे जन्म झाल्याबरोबर त्यांनी बटुवेश धारण केलेला आहे. 7 वर्षाच्या वयामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे असं भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. भगवान वामन प्रकट झालेले आहेत. आपण उद्या वामनाच्या अवतारांचं चरित्र पाहूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.